कोथिंबीर वडी तर खूप वेळा खाल्ली असेल. एकदा ही वडी ट्राय करून बघा. सगळेजण पुन्हा पुन्हा वाढून घेतील. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी अशी पालक वडी. चला तर मग त्यासाठी सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण घेतलेला आहे 2 जुडी पालक, जो आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर घालणार आहोत एक छोटा बारीक चमचा हळद. त्यानंतर 1 मोठा चमचा लाल तिखट. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत 2 चमचे पांढरे तीळ, जे आपण भाजून घेतलेले आहेत. 1 चमचा धनेपूड, अर्धा कप सुकं खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर घालूयात आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, जी आपण 3 चमचे घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ. आणि आता आपण इथे घातलेलं आहे 1 कप भाजणीचं पीठ आणि त्यावर आपण गरम तेलाचं मोहन घालणार आहोत. आता हे घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे खाण्याचा सोडा, जो आपण चिमूटभर घेतलेला आहे. आता हे सगळं पीठ आपण छान असं हाताने मिक्स करून घेऊयात, म्हणजे जे आपण गरम करून तेल घातलेलं आहे ते या पिठाला छान व्यवस्थित असं लागेल. आणि आपण हे असं छान मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1.5 कप बेसनचं पीठ. बेसनचं पीठ घातल्यानंतर आता आपण हे छान असं मळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, आपल्याला सगळं पीठ आणि हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे, त्यामुळे आपल्या वडीला छान अशी टेस्ट येणार आहे. गरजेनुसार आपण इथे पाणी घेतलेलं आहे. आपल्याला एकदम पाणी यामध्ये घालायचं नाही आहे. गरजेप्रमाणेच आपण पाणी यामध्ये मिक्स करणार आहोत आणि याचा एक घट्ट असा गोळा, म्हणजेच घट्ट पीठ आपण मळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, आता आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. त्याचा एक गोळा तयार केलेला आहे आपण. आता एक गोळा यातला आपण हातावरती घेऊयात आणि जसं आपण कोथिंबीर वडीसाठी गोळे तयार करून घेतो, तसाच एक गोळा आपण इथे या पालक वडीचा बनवून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे गोळे उकडून घ्यायचे. त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यावरती ठेवूया एक चाळणी, ज्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण हे सगळे गोळे ठेवून 15 मिनिटासाठी याला छान उकडून घेणार आहोत. तर अशाच चविष्ट आणि हेल्दी रेसिपींसाठी तर फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात. 15 मिनिटांमध्ये छान आपल्या वडीचे गोळे उकडलेले आहेत. आपण सुरी घालून चेक केलं होतं, पीठ अजिबात सुरीला लागलं नाही, म्हणजे ते छान उकडलेली आहे. आता आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये घातलेलं आहे जिरं आणि त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि आपण त्या गोळ्यांच्या अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि या सगळ्या वड्या आता आपण या तेलामध्ये ठेवूयात आणि एका बाजूने छान त्याला आपण खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचंय. या वड्यांना डीप फ्राय करण्याची गरज नाही, आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. एका बाजूने छान आपली वडी खरपूस अशी फ्राय झाली की त्याला पलटी करून आपण दुसऱ्या बाजूने छान खरपूस असं फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, अगदी कमी वेळात आणि साहित्यात हेल्दी अशी आणि झटपट होणारी पालक वडी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.